नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन कोस्ट गार्ड भरती 2025 महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत, पात्रता, वय, सिलेक्शन प्रोसेसर, एग्जाम कधीपासून सुरू होणार आहे, एग्जामची लास्ट डेट, तुमची पेपर कधी होणार आहे, म्हणजे भरतीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर ज्यांना भाई हा फॉर्म भरायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि ह्या भरतीबद्दल आणि सेंट्रलच्या जागा यांच्याबद्दल तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून टाका, कारण की ह्या भरतीची मी लास्ट लूक तुम्हाला अपडेट देणार आहे। आणि सेंट्रलमध्ये येणाऱ्या जागा म्हणजे सीन असं आहे, आपले महाराष्ट्राचे पोरं ज्या सेंट्रलमध्ये जागा येतात त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष करतात। महाराष्ट्रातले पोरं आपले एक तर महाराष्ट्र पोलीस, आर्मी नाही तर आपल्या SSCGD या 2-3 भरत्याकडं त्यांचं विशेष लक्ष असतं। मॅक्सिमम फोकस आपला असते महाराष्ट्र पोलीसवर, पण भाई ते करूनच चालणार नाही ना। काही विद्यार्थ्यांसाठी कोस्ट गार्ड झाले, अशा ज्या छोट्या छोट्या जागा असतात त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो। तर त्यांच्याकडे लक्ष करून म्हणजे कमी वयामध्ये आपण चांगली नोकरी घेऊ शकतो। कोस्ट गार्ड म्हणजे भैया मिनिस्ट्री ऑफ होम मतलब मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये येते। म्हणजे मी तुम्हाला दाखवू देते, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स म्हणजे हे आपल्या याला आर्मी, नेव्ही यांच्या कॅटेगरीमध्ये येत असते कोस्ट गार्ड। कोस्ट गार्ड म्हणजे सही नोकरी मानली जाते। तर या नोकरीबद्दल म्हणजे ह्या नोटिफिकेशनबद्दल मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्ही पहा, ठीक आहे। तर सर्वात पहिले आपण चालू करू एक्झाम कोस्ट गार्डचा जो एक्झाम फॉर्म आहे आपला तो कधीपासून भरता येणार आहे याची तुम्हाला ऑफिशियल जर आपलं फॉर्म जर भरायचा असेल तर जी ऑफिशियल वेबसाईट आहे इंडियन कोस्ट गार्ड तुम्ही टाका गुगलवर, तुम्हाला येऊन जाईन ते, ठीक आहे। नाही तर आपलं सरकारी रिझल्ट टाकून तिथं म्हणजे भेटून जाईल तुम्हाला फॉर्मचा आपला कुठं भरायचा आहे, म्हणजे जी मेन वेबसाईट आहे कोस्ट गार्डची तिथं। तर सीन असा याचा लास्ट डेट आहे आपली 25 फेब्रुवारी फॉर्म चालू होणार आहे। म्हणजे फॉर्म चालू झालेला आहे ऑलरेडी 11 फेब्रुवारीपासून 25 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म आहे, ठीक आहे। हे झालं आपलं फॉर्म। यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही समजून घ्या तुमचा शिक्षण काय लागणार भैया, सरळ शिक्षण काय लागणार आहे तुमचं। त्यामध्ये 2 पोस्ट आहे। पहिली पोस्ट आहे इंडियन कोस्ट गार्डमध्ये आपल्या 2 पोस्ट आहे, नाविक जनरल ड्युटी आणि नाविक डोमेस्टिक ब्रांच। तर तुमचं जनरल ड्युटीसाठी शिक्षण इथं बघू शकता। हे आपलं नोटिफिकेशनमधून मी ना स्क्रीनशॉट मारलेले आहेत, नाही तर ते नोटिफिकेशन बहुत मोठं होऊन जातं, त्यासाठी मी शॉर्टमध्ये समजायला तुम्हाला स्क्रीनशॉट मारले। हे नोटिफिकेशनच आहे, ठीक आहे। तर याचं आपलं नाविक जनरल ड्युटीसाठी तुम्हाला 12th पास पाहिजे आणि नाविक डोमेस्टिक ब्रांचसाठी तुम्हाला 10वी पास पाहिजे। भैया ज्या ह्या जागा असतात ह्या कमी प्रमाणात असतात, पण याचा सीन असा आहे की ह्या फिक्स एका वर्षात ही भरती येत असते, एकदा का दोनदा बहुतेक एकदा तर येतच असते, एका वर्षातून एकदा। तर तुम्ही याला आतापासून टार्गेट करून चालले। ज्या मुलांची जस्ट 12वी झाली, हाईट बीट सगळ्या गोष्टी भरतात, मी सांगेन हाईट गीट किती लागते काय गोष्टी आहे, तर तुम्ही ही भरती टार्गेट करू शकता। एक नाही तर 2 वर्षात आरामात पोस्ट निघते भाई, काही विषय नाही एवढा, ठीक आहे। तर सगळ्यात पहिलं आपलं तुम्ही समजून घेतलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे, एक तर 12वी पास पाहिजे। हां, 12वीमध्ये बी काय सीन आहे, सायन्समधून पाहिजे 12वी, फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ फिजिक्स, ठीक आहे। म्हणजे फिजिक्स आणि मॅथ असणं जरुरीच आहे तुमचं, सायन्स बॅकग्राऊंड पाहिजे तुम्ही 12thमध्ये जनरल ड्युटी या पोस्टसाठी, ठीक आहे। आणि दुसरं डोमेस्टिक ब्रांच 10वी कशी बी पाहिजे, 10वी पास पाहिजे फक्त, ठीक आहे। त्याच्यानंतर आता विषय येणार आहे एजचा, तुमचं एज काय पाहिजे। तर मिनिमम तुम्ही 18 म्हणजे आपलं 12वी झालं त्यापासून 18 ते मॅक्सिमम एज 22 कोणासाठी, ओपनसाठी। आणि त्यामध्ये बी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन भेटतं SC ST आणि 3 वर्षासाठी आपलं OBCसाठी, ठीक आहे। एज समजून गेलं तुम्हाला। त्यानंतर व्हॅकन्सी पण काही नाराज होऊ नका तुम्ही, कारण की याच्या व्हॅकन्सी दरवेळेस भैया असंच असतात, ठीक आहे। तर हे झोन वाईज व्हॅकन्सी आहेत, याचा कट ऑफ पण झोन वाईज लागतो, ठीक आहे। आपला जे महाराष्ट्र आहे ते येते भैया, इथं बघितलं होतं आधी, हाय वेस्ट झोनमध्ये येते, आपण इथं बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र आपलं वेस्ट झोनमध्ये येतं, ठीक आहे। वेस्ट झोनच्या जागा नाविक GDसाठी वेस्ट झोन UR EWS टोटल आपल्यात 53 जागा आहेत, ठीक आहे। कशासाठी, GDसाठी। GD म्हणजे आपलं तुमचं 12वी पास, आपलं 12th सायन्स 12वी पास, ठीक आहे। नाविक
DB डोमेस्टिक, DB म्हणजे हा डोमेस्टिक ब्रांचेस आहे. वेस्ट किती 9 जागा वाटते. ठीक आहे. सीन असा आहे भैया, ह्या जागाकडे कोणी आपण एवढं ध्यान देत नाही. जर जो सिरियसली अभ्यास करण्याचा काहीच अवघड नाही भैया, कारण की सगळ्या गोष्टी माहिती आहे. एक्झाम कधी आहे, काय गोष्टी एक्झाम कधी ते पण सांगतो मी तुम्हाला. तर याच्यावर ध्यान द्या असं हे म्हणून नाही, कारण की हा जॉब ठीक आहे. याची जर तुम्हाला जॉब प्रोफाईल म्हणजे माहिती नसेल तर मी लागलं त्याच्यावर एक व्हिडिओ बनवीन, याची जॉब प्रोफाईल कशी असते. भैया याला पेन्शन मिशन सगळं असतं. इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स आणि कोस्ट गार्ड या 4च ज्या अशा गोष्टी आहेत त्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये येतात. आणि SSC GDमधून तुम्ही जिथं सिलेक्शन घेता आपलं CRPF, BSF, CISF हे सगळं कशात येतं, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्समध्ये. तर त्यांना पेन्शन नसते, त्यांना पेन्शन असते. ठीक आहे. तर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला माहीत झालं आणि एजबद्दल सांगितलं, व्हॅकन्सी बी सांगितली किती आहे. आता आपण मेन तुम्हाला सांगतो मी याची सिलेक्शन प्रोसिजर कशी राहणार आहे. ठीक आहे. सिलेक्शन प्रोसिजरचा असा सीन आहे. सगळ्यात पहिलं आता तुम्हाला बऱ्याचशा एक्झामचं तेच असते की CBT 1 म्हणजे तेच आपलं कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम. हे इथं बघू शकता, स्टेज 1 कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. त्यामध्ये बी त्यांना पहिलं सांगितलं की तुम्ही सेंटरवर येताना आपलं आधार, पॅन कार्ड, फिन कार्ड हे सोबत घेऊन या. प्रिंटआउट, ईमेल म्हणजे तेच फॉर्म बिम भरल्यावर तुम्ही सोबत काय काय आणायचं एक्झाम देताना. सगळ्यात पहिलं तुमचं राहणार आहे एक्झाम, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झाम राहणार आहे. हे बायोमेट्रिक फिओमेट्रिक तिथे होऊन जाईल तुमचं. एक्झामबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो थोडी. पोस्ट आपल्या 2 आहे. नाविक DB म्हणजे डोमेस्टिक ब्रांच, नाविक GD म्हणजे जनरल ड्युटी. DB म्हणजे 10वी पास आपली, काय आपलं 10th पास. याबद्दल सांगायचं झालं याला सेक्शन एकच असते. आणि नाविक GD म्हणजे 12th पास, यासाठी 2 सेक्शन असतात. ठीक आहे. याच्यासाठी पासिंग मार्क 30 मार्क UR, EWS, OBC, SC म्हणजे पासिंग मार्कचं तुम्ही ध्यान देऊ नका. याचा कट ऑफ जो असेल म्हणजे हे फक्त पास करून तुम्ही पुढच्या स्टेजसाठी जाऊ शकता. पण कट ऑफ हा फुल मार्क्समधून लागतो तुमचा. फुल मार्क्स म्हणजे आता हे तुमचं मॅक्सिमम मार्क्स आहे स्टेज 1. स्टेज म्हणजे एक मिनटं मी मला परत एकदम क्लिअर करतो. सीन असं आहे, नाविक DB म्हणजे 10वी पासवर आहे, नाविक GD म्हणजे 12वी पासवर. ठीक आहे. नाविक GDसाठी DB म्हणजे डोमेस्टिक ब्रांचसाठी तुम्हाला एकच पेपर देणे हे तुम्ही ध्यानात घेऊ की पासिंग मार्क काय विषय तर ते पास करून तुम्ही फक्त काय म्हणतात त्याला, तुम्ही जरसे पासिंगपेक्षा काय 30वर पास आहे, 31 मार्क पाडले आणि तुम्ही फिजिकलला असाल पण फायनल मेरिटमध्ये नाही येणार ना तुम्ही, तर याच्यावर काही ध्यान देऊ नका. म्हणजे चांगले मार्क घ्या तुम्ही अभ्यास करून. ते लागलं तर कट ऑफचा व्हिडिओ मी बनवून टाकीन. मेन सीन हे व्हायचे की DBमध्ये तुमचं एकच सेक्शन होणार आहे आणि GDसाठी 2 सेक्शन, म्हणजे 10वी पाससाठी एकच पेपर होईल, 12वी पाससाठी 2 पेपर होणार आहे. ठीक आहे. हे समजलं. आणि जो 10वी पाससाठी एक पेपर होणार आहे, त्या एक पेपरमध्ये काय काय येणार आहे, मॅथ असणार आहे आपलं 20 मार्कचं मॅथ, सायन्स 10 मार्काचं, इंग्लिश 15 मार्काची, रिजनिंग 10 मार्काचं, GK 5 मार्काचं. भैया हे जास्त लेवलवर विचारलं जात नाही, कारण की 10वी पासचा पेपर आहे आपला. आर्मी बिर्मीचा जसा पेपर असतो तर त्याच टाईपमध्ये पेपर असते, एवढा हार्ड काही विचारला जात नाही. इथं पण डेली सिलेबस 10th पास राहणार आहे. ठीक आहे. आणि सेक्शन 2 कशासाठी आहे तुम्हाला समजलं असेल. आता आपलं 10वी पासचा जो एक्झाम आहे नाविक DB म्हणतात त्याला, डोमेस्टिक ब्रांच, तर तो त्याच्यासाठी एकच पेपर राहणार आहे. तर हे दुसरा पेपर सेक्शन 2 जो आहे तो फक्त कशासाठी आहे आपला जनरल ड्युटीसाठी. तर त्यामध्ये फक्त 25 मार्कचं मॅथ आणि 25 मार्कचं फिजिक्स विचारलं जातं आहे. या दोन्हीपैकी तुम्ही बहुतेक एकदा बघून घेसाल ते एक पोस्ट भरता येते का दोन्ही पोस्ट, बहुतेक आय थिंक दोन्ही तुम्हाला भरता येऊ शकतात. ठीक आहे. हे लागलं तर मी नंतर सांगेन की तुम्ही दोन्हीपैकी एक कोणतं बी पोस्ट टार्गेट करा आणि ते भरून टाका. ठीक आहे. आता तुम्हाला याचं सिलेक्शन प्रोसिजर मी सांगितलं. सिलेक्शन प्रोसिजरनंतर हे मार्क सांगितलं सगळं. हे काय सीन येतं नॉर्मलायझेशन, तर ते नंतरचं म्हणजे यांचं काम सही असतं सगळ्यात. नॉर्मलायझेशन कसं राहील तुमचं, काय गोष्टी, सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलेल्या असतात. तुम्ही एकदा नोटिफिकेशन वाचा, सगळं तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आणि तर सांगायचं झालं लास्टचं काय राहिलं आपले एक्झामची डेट राहिली फक्त वाटतं. हे फी पण पाहून घ्या. फी काय आपलं SC ST कॅटेगरीला काही फी नाही आहे. 300 रुपये आपलं. ओपन
तेच आपलं SC ST सोडून सगळ्याला फी लागून जाईल. SC STला काही फी नाही आहे, 300 रुपये फी आहे. फॉर्मचं मी तुम्हाला एकदा परत सांगतो, लास्ट डेट का काय राहणार आहे, कुठे गेली ती हां, फॉर्म 11 फेब्रुवारीपासून चालू झालं आहे ऑलरेडी. 25 फेब्रुवारी लास्ट डेट राहणार आहे. आणि तुमचा एक्झामबद्दल बी यांनी आत्ता सांगून दिलं. याच्या गोष्टी ह्याच म्हणजे पायासारख्या गोष्टी की त्यांच्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत डायरेक्ट. तुमचा एक्झाम झाला बी कधी एप्रिलमध्ये होणार बी एक्झाम आहे. स्टेज 2 म्हणजे सॉरी एक आपलं गोष्ट समजायचं राहिली. स्टेज 2मध्ये काय, स्टेज 2 म्हणजे आपलं एक्झामबद्दल तुम्ही समजून गेले आता सगळं, पण स्टेज 2मध्ये काय होणार तुमचं ते गोष्ट सांगायची राहील तुमची. स्टेज 2 म्हणजे आपलं हेच PET PST म्हणजे रनिंग बिनिंग काय असते त्याच्यात ते. स्टेज 2 कुठे गेला ते, एक मिनटं हे इकडं स्क्रीनशॉट काढला होता मी. स्टेज 1 माहीत झालं तुम्हाला, तुमचा एक्झाम कसा होणार आहे. 10वीसाठी एकच एक्झाम राहील, 12वीसाठी 2 एक्झाम राहील, कोणकोणते विषय सगळं सांगितलं मी नंतर पाहून घ्यायला लागलं तर परत. स्टेज 2 मध्ये याच्यात काहीच नाही व्हाया. हे 1.6 आपलं तर कोणी बी आपलं डोळे लावून मारून देते 7 मिनटात. 7 मिनटं म्हणजे हे आपलं आर्मीवाले पोलीस भरतीवाल्यांचं ते एवढं नाही आहे. म्हणजे काही नाही, 1.6 किलोमीटर मारणे तुम्हाला 7 मिनटात. 20 स्कॉटअप मारणे म्हणजे काय आपलं ते उठक बैठक मारणे 20 आणि 10 पुशअप मारणे. ठीक आहे, हे काही फिजिकल काही एवढं हार्ड नाही. त्याचं मेन तुम्ही पेपरवर ध्यान द्या. जे सिरियस पोरं असेल त्यानं चॅनलला आता सबस्क्राईब करा. मी याबद्दल तुम्हाला मला लास्ट तक पूर्ण माहिती सांगून देईन. अभ्यास कसा करायचा, कुठून करायचा, कोणकोणती चॅनल आहे, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. डॉक्युमेंटचं आत्ता काही ध्यानात ठेवू नका एवढं. डॉक्युमेंटचं होऊन जाईल. याच्यानंतर डॉक्युमेंट झाल्यावर एक मेडिकल आणि तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं तुमचं सिलेक्शन प्रोसिजर कसं आहे, वय सगळ्या गोष्टी समजल्या. तर भैया ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. चॅनलला ज्यानं सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चल ठीक आहे भैया, जय हिंद.